महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळालं तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश आलं। त्यामुळे महाविकास आघाडीला तगडा झटका बसलाय। महाविकास आघाडीतील नेते मंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचं याबाबत ठरवत होते, पण निकाल अतिशय वेगळाच लागला। त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते या निकालावर संशय निर्माण करत आहेत। ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आल्यानं आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय। याच दाव्यासह महाविकास आघाडीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, पण सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे। महाविकास आघाडीनं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी या याचिकेत केली होती, ती याचिका कोर्टानं फेटाळली आहे। सुप्रीम कोर्टानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली। पराभव झाला तर ईव्हीएम मध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय। मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचं वाटप केल्यास उमेदवाराला 5 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलंय।